यावर्षी मान्सून महाराष्ट्रामध्ये जबरदस्त असणार आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस तर काही ठिकाणी नॉर्मल पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यामध्ये पुढील काही दिवस कसा पाऊस पडण्याची शक्यता आहे, कोणत्या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे, देशामध्ये सध्या हवामान प्रणाल्या कसे बनलेले आहेत आणि उष्णतेची लाट राज्यामध्ये कशी असणार आहे, या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तात्पुरता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा। सध्याच्या काळात दक्षिण विदर्भापासून तर तामिळनाडूच्या भागापर्यंत एक ट्रफ बनलेली आहे। एक ट्रफ इकडून तेलंगणापासून गल्फ ऑफ मन्नारच्या भागामध्ये बनलेली आहे। तसंच एक ईस्ट वेस्ट ट्रफ इथून हिमालयपासून तर आसामच्या भागापर्यंत कंटिन्युअस मॅनरमध्ये बनलेली आहे। हिमालयाच्या भागात सध्या एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय आहे। या व्यतिरिक्त आपण पाहू शकता तुरळक ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे। यावर्षी दक्षिण पश्चिम मान्सून महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यात जबरदस्त पाहायला भेटू शकते। खास करून मध्य महाराष्ट्रामध्ये यावर्षी दक्षिण पश्चिम मान्सून हा जबरदस्त प्रमाणात आपल्याला पाहायला भेटू शकते। यामध्ये सोलापूर, सांगली, साताराचा आसपासचा भाग असणार आहे। त्यानंतर कोकण किनारपट्टीचा भागातही आपल्याला जबरदस्त पाऊस मान्सूनचा पाहायला यावर्षी आपल्याला भेटू शकते। दरम्यान जूनपासून सप्टेंबरच्या मध्यात अशी स्थिती आपल्याला या भागामध्ये पाहायला भेटू शकते। विदर्भामध्ये नॉर्मल मान्सून असणार आहे। खास करून पूर्वी विदर्भामध्ये आपल्याला नॉर्मल मान्सून पाहायला भेटू शकते। मराठवाड्यातही नॉर्मल आपल्याला मान्सून पाहायला भेटू शकते। तर अतिशय आनंदाची बातमी आहे, राज्यामध्ये यावर्षी मान्सून सरासरीपेक्षा जास्त आणि नॉर्मल पाहायला भेटू शकते। मागील 24 तासात विदर्भात जबरदस्त आपल्याला उष्णतेची लाट पाहायला भेटलेली आहे। मराठवाड्यात उष्णतेची लाट वाढलेली आहे। तसंच इकडे मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या भागातही उष्णतेची लाट जाणवलेली आहे। सरासरीचा तर तुलनेत बघितलं तर विदर्भात तापमान कमीच पाहायला भेटलेले आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान सरासरीपेक्षा जास्तच आपल्याला पाहायला भेटलेले आहेत। पुढील 24 तासात जर आपण न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितला तर पुढील 24 तासासाठी राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं दाखवत आहे। पण तुरळक ठिकाणी दक्षिण विदर्भाचा भागात, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळच्या भागात तुरळक ठिकाणी, तसंच अमरावतीतील दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात विजेच्या कडकडाटासोबत। नांदेड, परभणी, हिंगोलीच्या तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी आपल्याला पुढील 24 तासामध्ये पाहायला भेटू शकतात। हे ढग स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन पुढील 24 तासामध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते। तसंच आपण जर समोर वाढलं आणि येणाऱ्या 48 तासाबद्दल जर तुम्हाला मी माहिती दिली तर येणाऱ्या 48 तासामध्ये राज्यात आपल्याला तुरळक ठिकाणी दक्षिण महाराष्ट्राच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे। खास करून दक्षिण विदर्भाच्या भागात अशी शक्यता दिसत आहे। तसंच उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागात तुरळक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर हलक्या पावसाची सरी 1-2 ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर आयसोलेटेड प्लेसेसवर आपल्याला अशी स्थिती पाहायला भेटू शकते। तसंच आपण 20 तारखेवर आलं तर 20 तारखेला सुद्धा राज्यात पाऊस होण्याची शक्यता असणार आहे। आयसोलेटेड प्लेसेसवर विदर्भात, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात आयसोलेटेड प्लेसेसवर म्हणजे तुरळक ठिकाणी, तुरळक तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे। येणाऱ्या 21 तारखेला इकडे पाहू शकता विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये, कोकण किनारपट्टीच्या काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात। तर पुढील 3 दिवस राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याची तुरळक ठिकाणी शक्यता असणार आहे। तसंच आपण येणाऱ्या 22 तारखेवर आलं तर 22 तारखेला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता इथून आपल्याला दिसत आहे। जसं की आपण सांगितलं, यावर्षी मान्सून आपल्या महाराष्ट्रामध्ये जबरदस्त असणार आहे। देशामध्ये 106% पाऊस पडण्याची शक्यता इथून दिसत आहे। तसंच आता या संपूर्ण उन्हाळ्याभरात आपल्याला राज्यामध्ये उन्हाचा प्रभाव आणि पावसाचा प्रभाव काही तालुक्यांमध्ये दिसणार आहे। पुढील 24 तासाबद्दल जर तुम्हाला मी सांगितलं तर पुढील 24 तासामध्ये यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी 1-2 ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात। बाकी राज्यात पाऊस होण्याची जास्त काही शक्यता पुढील 24 तासासाठी आपल्याला दिसत नाही आहे। जर की 1-2 ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर परभणी आणि नांदेडच्या भागात आणि हिंगोलीच्या भागात तुरळक ठिकाणी होईल पाऊस, नाहीतर या भागात अनेक ठिकाणी कोरडे वातावरण पुढील 24 तासासाठी आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर या अपडेटमध्ये आणि या व्हिडिओमध्ये बस इतकंच। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा।